हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मी निलिमा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? सकाळचे 7:45 वाजलेत. मुलांना स्कूलला जायचं आहे. मला उठायला थोडं लेट झालं म्हणून मी रात्रीचा जो भात होता त्या भातालाच फोडणी दिली आत्ता. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं कळतच असेल की माझी तब्येत खूप डाऊन आहे. पण त्यांना स्कूलला पाठवणं पण खूप गरजेचं आहे. त्यांची एक्झाम चालू होणार आहे आता 8 तारखेपासून. म्हणून त्यांच्या पप्पांनी त्यांना उठवलं, आंघोळ वगैरे करायला लावली. तोपर्यंत मी त्यांच्यासाठी टिफिन बनवते. मुलं होत आहेत रेडी इकडे. गुड मॉर्निंग. झाली तयारी? तसं गोळा नको करूस ना, नीट फोल्ड करायचं. मी कसं शिकवलंय तुला? तेल वगैरे लावा डोक्याला आणि पसारा बघा रूममध्ये. चहा ठेवला आहे, चहा उकडतोय. चहा उकडेपर्यंत मी झाडांना पाणी टाकून घेते. झालेला आहे, व्हिडिओ अपलोडही करून झालेला आहे. ब्लॉग नक्की बघा, त्या ब्लॉगला खूप प्रेम द्या. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. मी बनवते साबुदाणा. आज माझा उपवास आहे. जस्ट मी देवपूजा केली, पोथी वाचली आणि आता मी बनवणार आहे साबुदाणा. मुलांनाही साबुदाणा खूप आवडतो म्हणून आज मी थोडा जास्त साबुदाणा घातलेला आहे. तर आता साबुदाणा पहिले बनवते, मग बघते लीलेश त्यांच्यासाठी पण काहीतरी जेवायला बनवावं लागेल तर त्यांचं पण बनवते. पण आता मला पण भूक लागली आहे कारण नाश्त्याची सवय आहे त्याच्यामुळे. तर पहिले साबुदाणा बनवते, थोडासा खाते आणि मग ह्यांच्यासाठी बनवते आणि लगेच पार्लरला जाते. 1 वाजेची अपॉइंटमेंट बुक झालेली आहे, तर त्याच्या अगोदर मला सर्व कामं करून पटापट पार्लरमध्ये जायचं. हे फ्रेंड्स, मी रेडी झाली आहे पार्लरमध्ये जाण्यासाठी. 9 वाजलाय. माझं सर्व कामं झाले, खाऊन पिऊन पण झाले. साबुदाण्याची खिचडी थोडीशी डब्यात पण घेतली आहे. तर आता मी चालली पार्लरमध्ये. पार्लरमध्ये कस्टमर येणार आहे 1 वाजेला, मला अपॉइंटमेंट आहे म्हणून. तर मुलं येतील 2 वाजेला. लीलेश घरी असल्यावरती मला मुलांचं अजिबात टेन्शन राहत नाही. तर चला भेटूया पार्लरमध्ये. हे गाईस 5 वाजले. 1:30 वाजेपासून आम्ही कस्टमर करत होतो. 5 वाजलेत आणि आत्ता आम्ही पार्लरमध्ये इतका पसारा करून ठेवला आहे. हा सगळा पसारा आवरायचा आहे आम्हाला कारण जस्ट कस्टमर झाले आणि आता आवरावर चालली आहे. आणि वाजलेत 5. माझाही घरी जायचा टाईम झालेला आहे. तर आता मी पहिले घरी जाईल. मुलांना 6 वाजता क्लासला सोडायचं आहे. घरी जाते आणि त्यांना क्लासला सोडते आणि मग परत पार्लरमध्ये येते. आत्ता रीनाने मला वास्तुपूजेचं गिफ्ट दिलं. इथं काय गरज होती गिफ्ट द्यायची? थँक्यू सो मच. वास्तुपूजेचं परत एक गिफ्ट आलंय. पण तर ओपन करून बघूया काय. वाव, सो नाईस. मस्त यार, दिसते की रेसिपीचे सर्व करत जावा. होय, खूप सुंदर आहे. खूपच सुंदर आहे. मस्त एक ओ वाव वाव, खूप सुंदर बाउल आणि 6 आईस्क्रीम बाउल्स आहेत. किती सुंदर आहे. थँक्यू तुझ्या मम्मीला पण सांग थँक्यू. मस्त आयता गरम गरम चहा भेटलाय. कार्तिकने चहा बनवलाय मस्त पैकी. तू काय करत होती? गिऱ्हाईक केलं. कसलं? कोण? हेड मसाज. तू करून द्यायची ना. हेड मसाजला पण ताई पाहिजे का? असं म्हटल्या का? उंच उंच होत्या का?
सोनाली शेलार. उंच उंच होती, थोडीशी तब्येत होती. ॲपल आयकॉन करून दे. आली आहे मगाशीच पार्लरमध्ये. दळण वगैरे ठेवायचं होतं, दळण वगैरे ठेवलं, गहू घेतले, दळण ठेवलं आणि मग आली. त्याच्यामुळे यायला थोडं उशीर झाला आहे. आणि आता लगेच आम्हाला हेड मसाजचं कस्टमर आहे. लास्ट टाइम त्यांना हेड मसाज करून दिली, त्यांना खूप आवडली होती, त्यांना झोप येत होती, म्हणून आता परत 15 दिवस झाले असतील. 15 दिवसात लगेच त्यांनी दुसरी हेड मसाज घेत आहेत. ब्लाऊज पण शिवायचे मला. गाईज मी आत्ता शिवते ब्लाऊज. काल जे कटिंग केलं होतं आणि मस्त जॉईन करून झालं होतं ते ब्लाऊज मी शिवायला घेतलेलं आहे आणि ऑलमोस्ट अर्ध शिवून झालं आहे. आता बघू, 7:30 वाजलेत. क्लास किती वाजेला सुट्टीला, अजून काही मेसेज नाही आला आहे दीदीचा. किती वाजता क्लास सुटतो बघते आणि मग बाकीचं कंप्लीट करते. हे फ्रेंड्स, मी पार्लरमधून आली आणि आज मला छान सरप्राईज भेटलंय. निलेश त्यांनी मस्तपैकी माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवलाय. छान त्यांनी फोडणीचं वरण बनवलंय, भात बनवलाय आणि सकाळच्या काही चपात्या होत्या. मी आत्ता जस्ट शिरा बनवलाय. आत्ता मी माझा उपवास सोडते आणि मस्तपैकी जेवण करते. गरमागरम मस्त त्यांनी भात, मस्त वरण, जे खूप खुश झालेला. खूप भूक लागली होती आणि आले आले मस्त जेवण आहे रेडी. तर आता पटापट आम्ही जेवण करतो. तर तुम्ही पण या जेवायला. गुळाचा शिरा, निलेशने बनवलं छान असं वरण भात. 10 वाजून 20 मिनिटं झालेत आणि आमच्या सगळ्यांचे जेवढं झाले. कसं वाटतंय खाली? थंडी वाजते ना? मला पण खूप थंडी वाजते. खूप थंडगार हवा आहे. आम्ही जॅकेट्स काल नव्हतं वाटतं एवढं ना, आज वाटतं. आम्ही जॅकेट्स नाही घातले कारण काल नव्हती वाटत. आज पण नसेल असं वाटलं, पण आज आहे.
हे फ्रेंड्स, आम्ही मस्तपैकी खाली वॉक करून आलेलो आहे वरती आणि आता वाजले 11:30. आता आम्ही घेतोय झोपायला. तर माझा आजचा दिवस मी इथंच संपवते, आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. आमच्याकडे एक पेशंट वाढत चाललंय, तर यांना एक खोकला लागलाय आणि थोडं थकवा आल्यासारखं वाटायला लागलंय. मला थोडं बरं वाटतंय, माझा आवाजही आता चांगला यायला लागलाय. आता त्यांची तब्येत डाऊन वाटते. ठीक आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम.